एसाते आलिया ओळंगा शारंग धरू, एसाते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरे संसारू जाईल रया। कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया। विषयाचे समसुख, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया। कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया। ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईजे जाईल रया। कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया। समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन। ओ पांडुरंगा करो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरण। जोडून या कर चरणी ठेवितो माथा, परिसावे विनंती माझे पंढरीनाथा। एसाते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया। कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया। प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरता घेतलेली दिव्याक्षर संत शिरोमणी संत सम्राट अलंकापूर निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांची असून त्याचा प्रतिपाद्य विषय फार गोड आहे। ज्ञानोबराय म्हणतात, या इह लोकात या मृत्यू लोकात मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहाची काही इति कर्तव्यता आहे। मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर ह्या मानवाला ह्या मनुष्य शरीराला जर परमात्माच कळाला नाही, परमात्म्याची ओळखच झाली नाही, तर
जन्माला येऊन उपयोगच नाही. ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. हे साते आले या ओळगा शारंग धरू. इथं आल्यानंतर त्या शारंग धरूची तुम्ही ओळख करून घ्या. आणि तो शारंग धरू जर कळालाच नाही, समजलाच नाही, महाराज म्हणतात नाही तरी संसारू जाईल रया. जन्म मरणाचा आपला जो संसार आहे, संसार अनेक प्रकारचे आहे, पण त्यातला हा जन्म मरणाचा हा संसार ज्ञानोबा म्हणतात हा वायाला जाईल. एक जण फार विद्वान होता, फार हुशार होता, सर्व गुण संपन्न होता. त्यानं सांगितलं महाराज मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, देवाची ओळख झालीच पाहिजे, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. ज्ञानोबा म्हणतात असं का? त्यानं सांगितलं माझ्याकडे आई आहे, वडील आहे, पत्नी आहे, मुलं आहे, आपतेष्ट आहे, गणगोत आहे. ज्ञानोबा फार गोड सांगतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळावत जाईल रया. मृगजळासारखं हे एक दिवस रयाला जाणार आहे. जास्त विषयाची आसक्ती धरू नको, विषयामध्ये जास्त गुरफडून राहू नको, हे सुद्धा एक दिवस नाही होणार आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, ही बेगडाची बाहुली हे सुद्धा जाणार आहे. कसं? आभराची सावली जाईल रया, आकाशाच्या सावलीप्रमाणे तेही जय नष्ट होणार आहे. आणि जे जे डोळ्यांनी पाहिलंय, जे जे डोळ्यांना दिसतंय, ज्ञानोबा म्हणतात ते सुद्धा जाणार. मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो, ते सर्व नष्ट होणार आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जे जाईल रया. जसं स्वप्न जाग झाल्यानंतर नाहीसं होतं, तसं या सगळ्या गोष्टी नाहीशा होणार आहे. असा सरळ सरळ या अर्थाचा अभंग आहे. उरलेल्या वेळेत आपण त्यावर चिंतन करण्याचा नक्की प्रयत्न करू. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी आपण सर्व आपतेष्ट गणगोत्र नातेवाईक काय निमित्तानं जमलेलो आहे, कारण सगळ्यांना माहीत आहे, तरी सांगून जाईल. या ठिकाणी आपलं येण्याचं कारण आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या वैकुंठवासी मातोश्री हिराबाई भानुदास भिंगारे या माऊलींना आज या इहलोकाची यात्रा संपून 5.5 महिने पूर्ण झालेले आहे. आणि त्या प्रित्यार्थ या ठिकाणी हे पुण्यस्मरण संपन्न होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं असतील, नातवंडा असतील, पुतण्या असतील, दीर असतील, जाऊबाई असतील, सर्व असतील. त्यात प्रामुख्याने त्यांचे 3 मुलं आहे. श्री देवीदास भानुदास भिंगारे, बाळासाहेब भानुदास भिंगारे, लक्ष्मण भानुदास भिंगारे असा परिवार आहे. आपल्या मातृपितृ ऋणातून उतराई होण्यासाठी ह्या परिवाराने केलेला हा अट्टहास, त्या निमित्ताने ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, पिंडदान असेल, आणि त्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं. नियोजन फार सुंदर आहे, फार गोड आहे. ज्यांच्या मार्फत मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे आपल्या गावचे भूमिपुत्र, अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे. एकाच भेटीत त्यांची आमची ओळख झाली. याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की त्यांचा स्वभाव किती गोड असेल. असे आमचे अतुल भाऊ असतील, त्यांनी मला ही सेवा दिली. गोड मृदंगवादक आहेत. मृदंगवादक फार आहे महाराज, पण ज्याला सम कळाला ना तो खरा वादक. फार उत्कृष्ट असे वादक आहे. इकडे विनेकरी महाराज आहे, त्यांच्या शेजारी काका आहे आमचे भागवताचार्य कथाकार योगेश महाराज आहे. उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. सहसा कोणी कीर्तनकार कोणी कीर्तनकाराच्या मागे उभं राहत नाही, पण तेही या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सगळे भजनी मंडळ. या बाजूला मच्छिंद्र महाराज आहेत, त्यांच्या शेजारी एकनाथ महाराज. मच्छिंद्र महाराज प्रारंभीची पंचपदी ज्यांनी गायली असे नारायण महाराज. ताई आहेत संगीता ताई, त्यांचंही कीर्तन आमच्या गावात बऱ्याच वेळेस झालेलं आहे. आणि त्यांच्या कीर्तनात मी टाळ घेऊन उभा होतो. आज ते माझ्या कीर्तनात उभा आहे. माझे बालपणीचे मित्र 2001-2 साली आम्ही बरोबर होतो बोरुबी बाबांच्या वारीमध्ये. आणि तेव्हापासून आमची मनजुळी तर आजपर्यंत आहे. त्याच्यानंतर 2021 पर्यंत आमचं एकमेकाचं दर्शन सुद्धा नाही, पाहिलं सुद्धा नाही, बोलणं सुद्धा नाही. त्याच्यानंतर आमची डायरेक्ट भेट झाली. म्हणून तेही या ठिकाणी आहे. गावातील सगळे भजनी मंडळ सगळे मला अपरिचित आहे. मी तुम्हाला अपरिचित आहे. प्रथमच मी तुम्हाला पाहतो आहे. साऊंड व्यवस्था फार सुंदर आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती प्रणिपात करतो, सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. बघा, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत. आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शास्त्राने काही विधी घालून दिलेले, त्याच्यापैकी हा एक विधी. आपल्यावरती अनेकांचे ऋण आहे, अनेकांचे. या पृथ्वीचे ऋण आहे, देवाचे ऋण आहे, संतांचे ऋण आहे, पशुपक्ष्यांचे ऋण आहे, प्राण्यांचे ऋण आहे, वृक्षांचे ऋण आहे, अनेकांचे ऋण आहे. तसे आईवडिलांचे सुद्धा ऋण आहे. आणि शास्त्रकार असे सांगतात, जन्माला आल्यानंतर 3 गोष्टी आपल्या जीवनात कधी चुकू नये. कोणाचं ऋण चुकू नये, कोणाचं वैर घेऊन बरोबर जाऊ नये, आणि कोणाचे हत्येचं पातक डोक्यावरती घेऊन जाऊ नये. या तिन्ही गोष्टी माणसाने इथंच फेडाव्या. फार विशेष महत्व आहे. म्हणून आज आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शास्त्राने काही नियम घातले. तुकोबरायांनी ते सोपं करून सांगितलं. पिंडपदावरी दिला पुलियात, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे. पितरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा अट्टहास. तसं बघितलं तर मुलाच्या जीवनातील हा एक पर्वकाळ सुद्धा सांगितलाय. पुत्राशी पर्वकाळ, मात्या पित्याचा अंतकाळ. मात्या पित्याचा अंतकाळ हा पुत्राचा पर्वकाळ आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक पर्वकाळ येतील आणि अनेक पर्वकाळ जातील, पण हा पर्वकाळ पुन्हा पुन्हा येणार. विठाल विठाल कोले नानाही या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवली. तेही या ठिकाणी आले, त्यांचेही आभार मानतो. हा पर्वकाळ सांगितलेला आहे. तसे पर्वकाळ अनेक आहेत. रोज आपल्या जीवनामध्ये एक पर्वकाळ येतो. रोज एक पर्वकाळ येतो. कोणता? सकाळचा ब्रह्ममुहूर्त, याला शास्त्राने पर्वकाळ म्हटलेला आहे. म्हणून त्या पर्वकाळावरती उठलं पाहिजे. आठवड्यामध्ये एक पर्वकाळ येत असतो. प्रत्येक आठवड्याला एक पर्वकाळ. कोणता? महाराज फार गोड वर्णन करतात. सोमवार हा दिवस शंभो देवाचा प्रदोष, दह्या दुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरे. सोमवार हा पर्वकाळ आहे आठवड्यात येणारा. 15 दिवसाला सुद्धा एक पर्वकाळ येतो. कालच आपण तो पर्वकाळ साधला. एकादशी दर 15 दिवसाला. महिन्यामध्ये एक पर्वकाळ येतो, त्याला अमावस्या म्हणतो, पौर्णिमा म्हणतो. वर्षामध्ये एक पर्वकाळ येतो. आता 14 जानेवारीला राहील. देव तिळे आला, गोड जीव झाला. तुकोबार आहे फार गोड. साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ. गेला
येतो याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, अधिक मास म्हणतो. अधिक मास का म्हणतो? एकदा नामचिंतन केलं तर 2 वेळेस नामचिंतन केल्याची फलश्रुती मिळते. अधिक होत चालतं. तुम्ही जे ज्ञानार्जन कराल ते अधिक होतं, म्हणून त्याला अधिक मास, मलमास, आपल्या भाषेत म्हणायचं तर धोंड्याचा महिना. हा सुद्धा एक पर्वकाळ आहे. 12 वर्षातून एक पर्वकाळ येतो, 12 वर्षातून कुंभमेळा. असे अनेक पर्वकाळ आपल्या जीवनात येतील आणि जातील सुद्धा. पण आपल्या आईवडिलांचं पिंडदान हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये एकदाच येतो, तो परत येणार नाही. म्हणून पुत्राशी हा पर्वकाळ आहे आणि ही पर्वणी आहे.